भारतातच नव्हे तर जगात सुद्धा आपण भरपूर उद्योजक पाहिले, भरपूर श्रीमंतही पाहिले. श्रीमंत असूनही साधेपणा आणि दानशूरपणा असलेलं एकमेव अवलिया म्हणजे रतनजी टाटा. यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी असा आहे. त्यांचं साधेपणातलं राहणं, त्यांची देशभक्ती यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. रतन टाटांनी आपल्या साधेपणाने आणि आपल्या दयाळू आणि दानशूर व्यक्तिमत्वामुळे भारतीयांची मनं जिंकलीच. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपण शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यांचा संपूर्ण प्रेरणादायी प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. रतनजी टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1967 रोजी मुंबईमध्ये झाला. सध्या ते मुंबईमधील कुलाब्यामध्ये राहत होते. इतका मोठा उद्योगपती पण त्याचा कधीही त्यांनी देखावा केला नाही. ना कोणता कधी मोठा फंक्शन असं काही देखावा त्यांनी कधीही केलेला नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणाचं एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर त्यांनी आतापर्यंत भरपूर असे सन्मान पुरस्कार मिळाले. त्यातील महत्त्वाचे सांगायचे झालं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना 2006 साली मिळाला. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार हा त्यांना 2008 साली मिळाला. अवॉर्ड ऑफ द ब्रिटिश एम्पायर असा पुरस्कार त्यांना 2014 साली मिळाला. त्यानंतर 2023 साली त्यांना महाराष्ट्र उद्योगरत्न असा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे बरेच पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. पण रतनजी टाटा यांचं कार्य, दानशूरता पाहून बऱ्याच भारतीयांची ही इच्छा होती की त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे. यासाठी प्रत्येक भारतीयाकडून ही मोहीम चालण्यात आली. पण स्वतः रतन टाटा यांनी सर्वांना आवाहन केलं की अशा प्रकारे मला भारतरत्न पुरस्कार हा नको आहे. तरीही आज पण भारतरत्न पुरस्कार हा त्यांना जाहीर करावा अशी बऱ्याच भारतीयाकडून मागणी होताना दिसत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं एक वाक्य सर्वांना लागू पडतं, ते म्हणजे तुमची चूक तुमची एकट्याची आहे, त्याचे अपयश एकट्याच आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका, आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा. हा त्यांचा विचार होता. खरं तर यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या चुका आपण मान्य करून त्यामधून भरपूर काहीतरी शिकण्यासारखं असतं, हे रतन टाटांनी बऱ्याचदा सांगितलं. रतन टाटांचं उद्योग क्षेत्रातील कार्य हे खूप मोठं आहे. त्यातच बघायला गेलं तर ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योगात भरपूर असं योगदान राहिलेलं आहे. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे ते सर्वेसर्वा होते. रतन टाटा यांची संपत्ती जर बघायला गेलं तर 3800 कोटींचं इतकं मोठं साम्राज्य त्यांचं होतं. तरीही रतन टाटांचं राहणीमान हे अगदी साधेपणातलं होतं. त्यांचं आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजकीय लोक, उद्योजक हे कुठेही कोणत्याही एका राजकीय श्रीमंत लोकांशी भेटतात तेव्हा त्याचं हेडिंग होतं आणि ते त्यांच्या दर्जेच्या व्यक्तीशीच भेटणं पसंत करतात. त्याला अपवाद होते ते म्हणजे रतन टाटा. त्याचं उदाहरणही तसंच आहे. कारण त्यांचा एक पुण्यातला कामगार आजारी होता. त्याला भेटण्यासाठी रतन टाटा हे पुण्याला आले होते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये, आणि तेही अगदी साधेपणाने, काहीही गाजावाजा न करता. तसे रतन टाटा हे प्रखर देशभक्त सुद्धा होते. रतनजी टाटा यांचा दानशूरतेबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या संपत्तीतला 65% भाग हा दान केला जातो. म्हणजे वर्षाला जवळपास 1100 कोटी इतकी संपत्ती ते समाजकार्यासाठी दान करत असत. कोरोना काळात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. 1500 कोटींची मदत त्यांनी त्यावेळेला केली होती. त्यांचं अजून एक प्रेरणादायी वाक्य आहे. बहुतेकदा ते या वाक्यावरतीच काम करत असावे असंही वाटतं. योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो. यावरून आपल्याला त्यांचे विचार किती मोठे आहेत हे समजतं. त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर रतनजी टाटा यांनी ज्या वेळेला मार्केटमध्ये टाटा इंडिगो ही कंपनी लॉन्च केली त्यावेळेला टाटा इंडिगो बऱ्यापैकी भारतामध्ये चालली, पण तरीही कंपनी तोट्यामध्ये चालली होती. त्यावेळेला टाटांनी ती कंपनी कोणाला तरी हँड ओव्हर करण्याचा असा विचार केला. त्यावेळी फोर्ड कंपनीचे मालक ती कंपनी घेण्यासाठी आले होते. त्यावेळेला ते टाटांना म्हणाले की आपल्याला या क्षेत्रातलं काहीच माहित नाही तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरताच कशाला. हा शाब्दिक अपमान त्यांच्या मनाला लागला आणि त्यांनी ती डील कॅन्सल केली. पण त्यानंतर ते त्यांना काहीही बोलले नाही. त्यानंतर त्यांनी 10 वर्षांनी तीच फोर्ड कंपनी ज्या वेळेला तोट्यामध्ये होती त्यावेळेला त्या कंपनीची जॅग्वार आणि रेंज रोवर या कंपन्या विकत घेतल्या आणि त्यावेळेला फोर्डच्या मालकाला 10 वर्षापूर्वी केलेल्या अपमानाचं उत्तर हे नक्कीच मिळालं असेल. रतनजी टाटा यांचं अजून एक प्रेरणादायी वाक्य आहे, ते म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितकं निष्पक्ष राहा. याच उदाहरण द्यायचं झालं तर त्या वेळेला हॉटेल ताजवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळी ताज हॉटेल जवळ असलेला एका चणे विकणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात त्याचा एक मुलगा होता. तर त्याचा उदरनिर्वाह कसा होईल
या काळजीपोटी त्यांनी त्या मुलाला ताज हॉटेलमध्ये नोकरी दिली. यावरून समजतंय की त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी नेहमी करत गेले आणि त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे सुद्धा राहिले आणि तेही निष्पक्षपणे. आता आपण बऱ्यापैकी टीव्ही मोबाईल मध्ये गुंतलेलो असतो. यावरती सुद्धा रतनजी टाटा यांनी एक विचार मांडला होता, तो म्हणजे टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकासारखे आयुष्य हे आपलं नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. असे भरपूर विचार हे रतनजी टाटा यांचे प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येतात, संकट येतात. तशीच रतनजी टाटा यांच्या जीवनात सुद्धा भरपूर अशी सुखदुःख आली. यावरतीच रतनजी टाटा यांनी एक वाक्य सुद्धा सांगितलं होतं की तुमचं जीवन हे चढ उतारांनी भरलेलं आहे, त्याची तुम्ही सवय करून घ्या. रतनजी टाटा यांनी लग्न केलं नव्हतं, त्या विषयावरती सुद्धा भरपूर वेळा बोललं जातं. तर त्याबद्दल त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की मी अमेरिकेत काम करत असताना घडलेली ही कदाचित सर्वात गंभीर गोष्ट होती. आम्ही लग्न न करण्यामागे ती एकमेव कारण म्हणजे मी भारतामध्ये परत आलो आणि तिला माझ्या मागे यावे लागले. त्यावेळी भारत चीनचं संघर्षाचं वर्ष होतं, त्यामुळे ती अमेरिकेत राहिली आणि भारतात आलीच नाही. त्यानंतर रतनजी टाटा यांनी लग्नाचा विचार कधीच केला नाही. अमेरिकेतील त्या मुलीने तिकडे तिचा संसार थाटला, लग्न केलं, पण त्याला रतनजी टाटा यांनी कधी विरोध सुद्धा दर्शवला नाही. रतनजी टाटा यांनी त्यांना मित्र मानलं. रतनजी टाटा यांनी प्रेम केलं, पण तेही जगावेगळंच. आताच्या काळात जर बघायला गेलं तर प्रेमाकडे बघणाऱ्यांच्या नजरा ह्या खूप वेगळ्या आहेत. त्यांचा अजून एक शेवटचा प्रेरणादायी विचार होता, तो म्हणजे आपण माणसं आहोत, संगणक नाही. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर राहू नका, असे ते म्हणाले होते. तर मित्रांनो, अशा या दानशूर आणि साधेपणातल्या या प्रखर देशभक्त एका उद्योजकाचे विचार आणि जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठीतील एक वाक्य आहे की कीर्ती रूपी उरावे, त्याप्रमाणे रतनजी टाटा यांचं जीवन होतं. ते आज जरी आपल्याला सोडून गेले असले तरीही त्यांचं दानशूरत्व हे पाठीमागे कीर्तिरूपे कायम राहील. त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ते चांगले विचार आपण आत्मसात करावेत, असाच या व्हिडिओ मागचा उद्देश होता. रतनजी टाटा यांना अखेरचा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.